102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग पहिला. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत प्राध्यापिका अंजली गहरवार. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. कोण बोलता आपण? सर मी मोहन मिलमिले बोलतो. अच्छा, मोहन मिलमिलेजी. आज शेती हा विषय आहे. वडगाव पोलीस स्टेशन बोलतो सर. अच्छा, वडगाव पोलीस स्टेशनवरून बोलता का तुम्ही? हो हो. तर आज हॅलो कास्तकारमध्ये शेती हा विषय आहे. हा सर. आणि शेतीविषयक आपले काय प्रश्न आहे ते विचारा. ठीक आहे. हॅलो. हा बोला. हा सर, ते चण्याबद्दल माहिती पाहिजे सर आपल्याला. अच्छा अच्छा, चण्याबद्दल माहिती पाहिजे होती. हो, चण्यामध्ये मर खूप प्रमाणात आहे सर आता. ते बीज प्रक्रिया केली त्याच्याने काही कमी नाही सर ते असं. अच्छा अच्छा. त्याच्यावर 2दा एलियटची फवारणी घेतली होती. हा हा. तरी पण मर अशी खूपच आहे, एकड बरीच चालू आहे. बरं. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ प्राध्यापक अंजली गहरवार मॅडम उत्तर देत आहे. ऐका तर त्यांच्याकडून. नमस्कार भाऊ. नमस्कार मॅडम. आज चण्यामध्ये मरचा प्रकार दिसून राहिला ना दादा? हो हो. बरं, बीज प्रक्रिया केली होती, कशाची केली होती? बीज प्रक्रिया कशाची केली होती? ते औषध लावलं मॅडम, ते ट्रायकोडर्मा लावलं त्याला. पावडर स्वरूपाचं, लिक्विड स्वरूपाचं? लिक्विड स्वरूपाचं. बरं. आणि ते एक पुन्हा ह्युमिक काहीतरी ते लालवाला आहे ते लावलं होतं. सोबत लावलं होतं? हो हो, सोबत लावलं होतं. नाही, ह्युमिक आणि हे कसं की दोन याचं एकत्रित कधी प्रक्रिया करायची नाही. नाही. हां, आणि हे जे तुम्ही जीवाणू खतं लावता हे सगळ्यात शेवटी लावायचं, पेरायच्या आधी लावायचं. हो हो. जीवाणू प्रक्रिया खत लावल्यानंतर किंवा जीवाणू संवर्धन लावल्यानंतर त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं कोणतेही दुसरं आपण जे हे करतो जीवाणू संवर्धनाशिवाय दुसरं कोणतंच त्या बियाण्याला जोडायचं नाही. नाही तर मग काही ते जिवंत जीवाणू असतात ते मरून जातात आणि त्याच्या मग नंतर त्याचा परिणाम काही आपल्याला शेतात दिसून येत नाही. आता काही उपाय मॅडम त्याच्यावर? आता काय की जर एकट दुकट असं तुम्हाला जर वाटत आहे की वाढत आहे तर सगळ्यात पहिले जे असे क्वचित हे असते म्हणजे थोडे तर ते तुम्ही उपटून टाका. हा, तर नाही शक्य असेल तर ते उपटून टाकायचं, म्हणजे कसं की त्याचा प्रसार होणार नाही. आणि दुसरा मग जिथे तुम्हाला ठिगळ पडलेले आहे तिथे मग तुम्ही शेणखतामध्ये हे जे ट्रायकोडर्मा आहे ते 2 किलो
40 किलो शेणखतामध्ये टाकायचं आणि त्याला चांगलं असं पूर्ण त्या जिथे जिथे पॅचेस पडलेले आहेत तिथे तिथे टाकायचं ते. किंवा लिक्विड स्वरूपाचं जे ट्रायकोडर्मा आहे त्याची तुम्ही म्हणजे अळवणी सुद्धा करू शकता त्या पॅचेसमध्ये. हो आता हे 40 किलो ट्रायकोडर्मा 40 किलो चांगलं कुजलेलं शेणखत आणि 2 किलो ट्रायकोडर्मा हे प्रति एकरासाठी आहे, पण ते जिथे जिथे तुम्हाला वाटतंय तिथे तिथे टाका ते. हो हो. मागच्या वर्षी मॅडम मी ट्रायकोडर्मा फेकलं होतं पहिले चना पेरल्यावर. चना पेरल्यावर पाण्यासमोर समोर फेकलं होतं एकरी 2 किलो. आणि ट्रायकोडर्माची आवडणी केली ती लिक्विडची पुन्हा ट्रायकोडर्मा गुळ. बरं. पण ते तसा काही असा परिणाम चांगला असा दाखवला नाही, ते असं मर थांबलीच नाही. मागच्या वर्षी खूप नुकसान झालं. नाही तर मग त्याचं एक आहे की आपण आपली जी पीक पद्धती आहे बरोबर आहे की एकाच हंगामात आपण त्याच जागेवर लावून राहिलो ना, तर बुरशी त्या ठिकाणून हे नेऊन राहिली तुमची. तर ट्रायकोडर्मा तुम्ही सुरुवातीला टाकलं तरी ठीक आहे, पण एखाद्या वर्षी आता पुढच्या वर्षी तुम्ही हे पीक बदलवा त्या ठिकाणी आणि हे जे हरभरा आहे ते दुसऱ्या जमिनीत घ्या. मागच्या वर्षी नव्हता मॅडम तिथं हरभरा. तिथे काय होतं मागच्या वर्षी? पराठी होती मागच्या वर्षी. बरं बरं. आता जे हरभरे जागा म्हणजे अल्टापलट करत राहतो आम्ही दरवर्षी. नाही अल्टापलट करायची आणि थोडंसं व्यवस्थित त्याची मात्रा द्या ट्रायकोडर्माची, कारण ट्रायकोडर्मा एकच असं जीवाणू खत आहे की त्याच्याने हे तुमचा जो मरचा हा प्रकार आहे तो नियंत्रणात येतो. बाकीच्या पाहिजे असा फुलोरा नाही मॅडम त्याला. फुलोरा नाही आहे. सुरुवातीला खताच्या मात्रा नाही दिल्या का? सुरुवातीला लागवडीच्या वेळेला खताच्या मात्रा दिल्या ना? नाही, मग असं व्हायला नाही पाहिजे. सुरुवातीला जर खताची मात्रा जर व्यवस्थित असेल तर मग म्हणजे हे लागतो. आणि लागवड कधी केली होती? लागवड ती डिसेंबरच्या 15-16 तारखेला. नाही, मग लागवड उशिरा झाली तुमची, त्याच्यामुळे तसा प्रकार जाणवला. हो हो. आता असं फुलोऱ्या सुटत आहे एकड दुकड. तर ते कसं उशिरा झाल्यामुळे ते. हो तर ऑक्टोबरच्या वेळेला त्याची लागवड व्हायला पाहिजे. ठीक आहे. हो ठीक आहे. हो हो ठीक आहे. मोहनजी, झालं समाधान? हो हो सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. कोण बोलता आपण? मी वडगाव पोलीस स्टेशनहून बोलतो सर. रुपराज मिलमिले. रुपराजजी मिलमिले. आज हॅलो कास्तकारमध्ये शेती हा विषय आहे आणि शेतीविषयी काय आपले प्रश्न आहे? सर, माझ्या शेतामध्ये का नाही 2 आंब्याचे झाड आहे. तर त्याला काय बार येते, पण ते बार गळून जाते सर. बरं. आंबे बहार आहेत पण तो बहार गळते. हो, बार गळते. अच्छा, तर याबद्दल तुम्हाला आज माहिती पाहिजे. हो हो. बरं. यावर्षी आंबा मोहरला काय मग तुमचा? हो, आला त्याला बार आला. अच्छा अच्छा. दरवर्षी येते की एका वर्षाआड एक येते? आता 3-4 वर्ष झाले त्याला बार येत आहे. मी ते म्हणजे स्वतःच कलम बांधली त्याची आणि 2 झाडं केले तयार. जवळपास त्याला 10-12 वर्ष झाले. हो, 10 वर्ष झाले किती. पण त्याला फळधारणा होत नाही, की बार येते आणि गळून जाते. अच्छा अच्छा. फळधारणा नाही आहे. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ प्राध्यापक अंजली गहरवार मॅडम उत्तर देत आहे. ऐका तर त्यांच्याकडून. नमस्कार दादा. नमस्कार ताई. आंब्याचं किती वर्षाचं झाड आहे तुमचं? 10 वर्ष झाले. 9-10 वर्ष झाली त्याला. 9-10 वर्ष झाले. हो. बरं. आणि कधीपासून त्याचं हे घेताय तुम्ही हंगाम? त्याला तर पहिल्या तर आम्ही त्याचा बार काही पकडला नाही. लहान झाड होतं का नाही, 4-5 वर्ष. अच्छा अच्छा. नाही बरोबर आहे. 4-5 वर्षापर्यंत तर आपण घेतच नाही. हो. नंतर मग पाहिलं त्याचा बार, पण त्याला आंबे लागतच नाही, असे गळून जाते. बरोबर. कसं आहे की आंब्याला 5 वर्षानंतर बहार धरतो आणि त्याच्यानंतर 10 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी त्याला बहार धरतो. बरोबर आहे. हो. आता हा जो बहार लागायचा जो कालावधी आहे हा जानेवारीमध्ये लागत असतो. थोडंसं तापमानात वाढ झाली की हा बहार फुटतो. हो. डिसेंबरमध्ये पाण्याचा ताण पडल्यानंतर. आता बहार फुटल्यानंतर बहार गळतीचं जे प्रमाण आहे साधारणपणे जे मोहर लागतं त्याचे फक्त 2% फळधारणा म्हणजे झाडावर टिकून राहते. बाकीचा संपूर्ण जो बहार आहे तो नैसर्गिकरित्या तसाच गळून जातो. म्हणजे आंब्यामध्ये असं आवश्यक नाही की जेवढं बहार फुलोर लागलं किंवा हे मोहर पकडला तो पूर्ण हे धरायला पाहिजे. आता हे जे 2% धरलेले आहेत त्या 2% आपल्या झाडावर टिकले पाहिजे. 2% धरत नाही. तर तेच तर ते टिकत नाही. तर याच्यासाठी एक असं म्हणजे कारणं जे आहेत त्याच्यात एक आहे की तुमच्या झाडावर एखाद्या वेळेला तुडतुड्याचा प्रभाव असू शकतो. हो. तर ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुडतुडे आहे की दुसरं काही कारण आहे. तुडतुडे जर असेल तर ते आपण मग फवारणीच्या माध्यमातून त्याला नियंत्रणात आणू शकतो. तर याच्यासाठी पहिले तर म्हणजे मोहर धरायच्या आधीच
हे जे ऑक्सिडिमेटॉन मिथाईल 25% हे कीटकनाशक आहे. हे 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये याची मिसळून आपण एक फवारणी करू शकतो. किंवा इमेडाक्लोप्रिड हे रसशोषण करणारं हे आहे कीटकनाशक किडींसाठी. तर हे 17.8% 2 ते 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची एक आपण फवारणी करू शकतो. तर हे झालं मोहोर धरायच्या पूर्वी. आणि मोहोर धरल्यानंतर परत आपण 15 दिवसांनी याची आपण दुसरी फवारणी करू शकतो. तर हे आपण तुडतुडे किंवा माईट्स सारखे ज्या म्हणजे कोळी म्हणतो आपण, तर त्या किडींचे सुद्धा याच्याने नियंत्रण करता येते. आणि याशिवाय तरीही जर गळ होत असेल तर मग आपण प्लॅनोफिक्स म्हणतो, म्हणजे नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड हे 5 ते 7 मिली 7.5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण झाडावर फवारणी करता येते आपल्याला, जेणेकरून जो गळत असलेला बहार आहे तो टिकून राहतो. या प्लॅनोफिक्ससोबत आपण एक 100 ग्राम 13.045 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हे सुद्धा एक म्हणजे दोन्ही घेऊन सोबत 10 लिटर पाण्यातून आपण एक फवारणी करू शकतो. आणि दुसरं की सध्या जे आहे ते नैसर्गिकरित्या गळत असेल ना, पण तुम्ही जर म्हणत असाल की त्याच्यातही कमी आहे, थोडंसं तुम्हाला झाडाजवळचं पाण्याचं नियोजनही पाहावं लागेल. झाडाला खूप जास्त पाणी किंवा जमिनीत पाण्याचं तळणही बसू नये. आणि थंडीच्या काळात थोडंसं कसं की झाडामध्ये आपण गव्हाचा हे पालापाचोळा किंवा हे आच्छादन टाकलं तर थोडंसं फळ टिकतात झाडावर. त्याला पाण्याचं आहे तळण आहे, पण पाण्याचं तळण तर ते कसं एक तळणमुळे ते होतात. तर एक संरक्षित ओली जे म्हणतो ना, खूप पाणी नाही द्यायचं, पण झाडाच्या ज्या घेराखालच्या ज्या मुळं असतात ना तिथे हलकं हलकं ओलं करत राहायचं. आता हे 2च आंब्याचे झाड ते म्हणजे धुऱ्यावर आहे की शेतात आहे? धुऱ्यावर आहेत ना, तर आपण शक्यतो तिथे आपण पाणी देत नाही, पण अधूनमधून 8-10 दिवसाच्या अंतराने थोडंसं एक आपण वाफा करून टाकला 2 झाडांसाठी आणि थोडं पाणी दिलं तर म्हणजे टिकतो मग फुलोरा. हो, त्याला बारीक लागते मॅडम, बारीक बारीक आंबे लागते आणि गळून पडते, गळून जाते. तर ते एक थोडंसं पाण्याचंही त्याचं आहे की पाण्याचं त्याला संरक्षित ओलीत द्या म्हणजे बहार टिकून राहील. आणि तुम्ही फवारणी करू शकता. मग तुडतुड्याचा जर प्रादुर्भाव नसेल तर मग फवारणी करू शकता. आणि तुडतुड्याचं असेल तर मग किडींसाठी रसशोषण करणारी किडींची जी फवारणी आहे ती करू शकता. बरं, हो ठीक आहे. हो हो ठीक. रूपराजजी, झालं समाधान? हो सर, झालं समाधान. काही प्रश्न आहे पण पुन्हा शेतीविषयक? नाही, आता बाकीचे नाही प्रश्न. बरं बरं. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? सर आशिष तामटकर बोलतो, मुक्काम पोस्ट पौरदाबा, तालुका बाळूगाव, जिल्हा यवतमाळवरून. अच्छा अच्छा. आशिषजी, आज हॅलो कास्तकार मध्ये शेती हा विषय आहे. बरं. आणि शेतीविषयक आज आपला काय प्रश्न आहे? हो सर, शेतीबद्दल मला विचारायचं होतं की आता मला उन्हाळी वांगे लावायचे होते. अच्छा अच्छा. हा, संदर्भात वांगे आणि टमाटे या बाबतीत थोडं कोणतं बियाणं वापरायचं अच्छा आणि अच्छा. त्याची कशी निगा राखायची या बाबतीत थोडंसं सरांना विचारायचं होतं. बरं बरं. तर तुमच्या या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ प्राध्यापिका अंजली गहरवार मॅडम. ऐका तर त्यांच्याकडून. हो, नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. उन्हाळी वांगे आणि टमाटे लागवड करायची आहे, बरोबर आहे? हो हो हो, त्या संदर्भात थोडी माहिती पाहिजे होती. हो, निश्चितच. तर तुम्ही जे पहिले विचारलं की कोणतं वाण लावायचं, हो, तर हे 2 भाजी पिकं असे आहेत की त्याच्यात बाजारात भरपूर संकरित वाण उपलब्ध आहेत. बरं. आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे वाण उपलब्ध आहेत. तर त्याच्यात तुम्हाला जे असं वाटत असेल तुम्ही तुमच्या गावात जे इतर वांगे लावणारे शेतकरी आहे भाजी पीक घेणारे, तर त्यांचं जर तिथे कसं आहे की प्रत्येक कंपनीचं वाण चांगलंच असतं. आपण असं काही हे सांगू शकत नाही भाजी पिकांमध्ये संकरित असल्यामुळे. तर ज्या वाणाचा समजा जर कोणी लावत असेल आणि त्याचा रिस्पॉन्स जर चांगला असेल तर ते निवडू शकता किंवा कोणतेही संकरित वाण तुम्ही घेऊ शकता. परंतु संकरित वाण निवडल्यानंतर एक महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही लागवड करता तेव्हा त्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बरं. आणि बीज प्रक्रिया करताना तुम्ही बुरशीनाशक 2 ग्राम कार्बन डायझिम घेऊ शकता 1 किलो बियाण्यासाठी. आता तुम्ही एकरी लावताय की किती लावताय त्याच्यावर ते अवलंबून आहे. साधारणपणे जर आपण संकरित वाण घेतलं तर हेक्टरी आपण 120 ते 150 म्हणजे 150 ग्रामपर्यंत आपल्याला ते बियाणं लागतं. आता दुसरी गोष्ट अशी की बियाणं विकत घेतल्यानंतर त्याची रोपं तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेतकरी या सहसा काय करतात की गादी वाफ्यावर रोपं टाकून देतात. पण ते गादी वाफ्यामध्ये कधी ते रोपाचे शेंडे खाल्ले जातात किंवा रोपे व्यवस्थितरित्या तयार होत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे प्रोट्रे सिस्टीम आहे म्हणजे ट्रेमध्ये आपण कोकोपीट वगैरे भरून त्याच्यात प्रति खाणं 1 बी जर आपण अशा पद्धतीने टाकलं तर आपले ते रोपही तयार चांगल्या प्रकारे होतात आणि त्याची आपण पुन्हा लागवड सुद्धा व्यवस्थित करू शकतो.
ही जी रोपे तयार करून लागवड करायची पद्धत आहे ही वांगे किंवा टोमॅटो या दोन्ही पिकासाठी आपण सारख्याच प्रमाणे करू शकतो. बरोबर. दोन्ही पिकासाठी प्रोट्रे घेऊन त्याच्यात कोकोपीट भरायचं आणि साधारणपणे 1.5 ते 2.5 सेंटीमीटरचा एक खाना असलेला तो प्रोट्रे घ्यायचा. असे 100 खाणे असतात जवळपास त्याच्यात. बरोबर. हो. हां. आणि हे जे रोपं तयार होतात, रोपं तयार झाल्यानंतर मग मात्र आपल्याला जेव्हा म्हणजे शेतात लागवड करायची असते, तर आता आपण जर रुंद गादी वाफे पद्धत म्हटलं म्हणजे सरळ आता नवीन या पद्धतीने सगळे शेतकरी लागवड करतात. तर तुम्ही लागवड करायच्या आधी तुम्ही त्याच्यावर मल्चिंगचं आच्छादन सुद्धा टाकू शकता, म्हणजे प्लास्टिक शीटचं. कारण आता तुम्ही जर लागवड करतो म्हटलं तर फेब्रुवारी नंतर किंवा मार्चमध्ये उन्हाळा येतो, त्यावेळेला त्याचं म्हणजे पाण्याची मात्राही वाढते आणि ऊनही वाढतो. तर या अशा वेळेला जर आपण आत्तापासून जर त्याचं मल्चिंगचं नियोजन केलं म्हणजे प्लास्टिकची शीट अंथरली या रुंद वाफ्यावर, तर पुढचं आपल्याला आपले पीकही चांगले येतात, तणांचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करता येतो व्यवस्थित आणि ओली त्याच्या पाण्याच्या पाळी आपल्याला कमी करता येतात आणि ठिबकनी आपण हे पाणी देऊ शकतो. बरोबर. तशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायचं. आणि लागवडचं अंतर म्हटलं तर आपण साधारणपणे 2.5 बाय 2 फूट किंवा 2.5 बाय 2.5 फूट, प्रत्येकाचं अंतर थोडं वेगळं असतं पण साधारणपणे 2.5 बाय 2 फूट हे साधारणपणे असलेलं अंतर आहे. या अंतरावर आपण त्याची लागवड करू शकतो. टोमॅटो आणि वांग दोन्हीसाठी चालते? हो, दोन्हीसाठी चालतं. टोमॅटोमध्ये तुम्ही 2 बाय 2 फुटही वापरू शकता वाणानुसार किंवा 2.5 बाय 2 फुटही वापरू शकता तुम्ही. आणि दोन्ही जेव्हा तुम्ही गादी वाफे तयार कराल तेव्हा मात्र त्याच्यात तुम्ही चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे ते टाकूनच, जर तुमच्याकडे पहिले जर गादी वाफे तयार असतील, आता कसं की नैसर्गिक शेती पद्धती सुरू झालेली आहेत, तर बरेचसे शेतकरी वाफे तयार करून ठेवतात आणि एकामागोमाग त्याच्यात पिकं लावलं म्हणजे लागवड करतात ते. तुमच्याकडे जर पहिले जर तयार असतील त्याच्यात तर तुम्ही फक्त ते मल्चिंग चेंज करून त्याच्यात तुम्ही लागवड करू शकता, नाहीतर मग तुम्ही वाफा तयार करूनही लागवड करू शकता. आणि लागवड केल्यानंतर लगेच मग थोडंसं अन्नद्रव्याचं नियोजन करायचं, म्हणजे कसं की सुरुवातीला जर आपण खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर रोपांची वाढ चांगली होते. हो. तर ठिबकच्या माध्यमातूनही तुम्ही ते म्हणजे विरघळणारे अन्नद्रव्य देऊ शकता किंवा तुम्ही हे देऊ शकता तुम्ही सरळ खतं. त्या ठिबकच्या माध्यमातून दिलेलं चांगलं सोयीचं राहील. हो, ते बरोबर आहे. हां, ठीक आहे मग. हो, ठीक आहे. आशिषजी, झालं समाधान? हो सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग पहिला ऐकलात. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते प्राध्यापिका अंजली गहरवार, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं सुमेध मुंगले यांचं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अकोला येथे 13.7, अमरावती येथे 13.4, नागपूर येथे 11.4, वर्धा या ठिकाणी 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे 9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे:
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळ्याला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.